आज आपला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे। सर्वप्रथम मी मराठवाड्यातील सर्व जनतेला आणि परभणी जिल्ह्यातील सर्व जनतेला मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लाख लाख या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि ज्यांच्यामुळं आपल्याला हे मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे दिवस आपल्याला बघायला मिळतात, त्या सर्व हुतात्म्यांना मी अभिवादन या ठिकाणी करतो। आज जिल्हाधिकारी महोदयाच्या कार्यालयामध्ये जे आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, पिकांचं नुकसान झालं, काही नदीकाठच्या जमिनी खरडून त्या ठिकाणी गेल्या, काही MSCBचं नुकसान झालं, अनेक नुकसान या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झालेलं होतं। म्हणून जवळजवळ 52 मंडळामध्ये मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। म्हणून त्याची आज मीटिंग त्या ठिकाणी घेतली आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, 2 कर्तव्यवार उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही स्वतः शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन आम्ही त्या ठिकाणी पाहणी केली होती। त्याचे पंचनामे करण्याचे सुद्धा आदेश त्या ठिकाणी दिले होते आणि म्हणून तो अहवाल मला 4 दिवसाच्या आत शासनाकडे त्या ठिकाणी आम्हाला पाठवा असा मी त्या ठिकाणी सूचना केल्या। आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मिळेल ही सूचना मी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि लवकरात लवकर तो अहवाल आम्हाला प्राप्त होईल आणि आम्ही जवळजवळ जेवढी काही त्यांनी आम्हाला नुकसान भरपाई मागितलेली आहे जिल्ह्याच्या वतीनं, त्या ठिकाणी आम्ही कधीपर्यंत भेटणार आहे पालकमंत्री साहेब? बघा कसं आहे की हे प्रोसिजर आहे सगळी आणि हे प्रोसिजर कंप्लीट करून जिल्हाधिकारी मार्फत, कमिशनरच्या मार्फत मी सांगितलं की त्याला 4 दिवसाच्या आत तो प्रस्ताव त्या ठिकाणी आम्हाला द्यायला मी त्या ठिकाणी सूचना दिल्यात। त्या ठिकाणी ती देतील आणि आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये तो निर्णय होऊन आम्ही लवकरात लवकर शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत दिली जाईल। अतिवृष्टी झाली, पालकमंत्री म्हणून आपण पाहणी केली नाही, विरोधी पक्ष आले जिल्ह्यामध्ये, पालकमंत्र्यांविषयी असं वाटतं की फक्त ते ध्वजावंदनाला येतात, काय टीका केली? एकदम तुमचं बरोबर आहे, पण स्वतः कृषी मंत्री 4 तारखेला शेतकऱ्याच्या शेतावर, बांधावर जाऊन त्यांच्याकडे पाहणी केली। कारण राष्ट्रपती महोदया 4 तारखेला माझ्याकडे होत्या आणि मुख्यमंत्री आणि 2 DCM आम्ही तिघेही आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली। आणि म्हणून एकाच जिल्ह्यामध्ये 2 मंत्री फिरणं काय उचित नव्हतं, म्हणून मी लातूर जिल्ह्यात मी फिरत होतो आणि धनंजय मुंडे साहेब आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील साहेब परभणी जिल्ह्यात त्या ठिकाणी फिरत होते। आज 17 सप्टेंबर आहे, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिन त्या ठिकाणी आहे। तो झेंडावंदन झाल्यानंतर मी तातडीनं जे काही अहवाल त्यांनी, जे काही त्यांनी पंचनामे केले त्याचा अहवालाची माहिती मी त्या ठिकाणी घेतली। जे काही नदीकाठचे जमिनी खरडून गेलेत, जे काही जनावरं मृत्युमुखी पडलेत, कुणाचे गोठे त्या ठिकाणी वाहून गेले, त्याचे सुद्धा पंचनामे त्या ठिकाणी मी करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या। आणि तो अहवाल आल्यानंतर मी पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याला जास्तीची कशी मदत देता येईल हे बघण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार। मदत फायनल हे बघा, अहवाल आल्याशिवाय किती नुकसान झालंय याची माहिती मिळाल्याशिवाय त्याला मदत त्या ठिकाणी कशी दिली जाईल? कधीपर्यंत अहवाल? आता 4 दिवसात मी त्या ठिकाणी अहवाल नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होईल, आचारसंहिता लागेल असं मुख्यमंत्र्यांनी विधान केलंय। कसं पाहता, तयार आहात का तुम्ही निवडणुकीसाठी? तुम्ही जरा चुकीची माहिती तुमच्याकडे तुम्ही सांगताय। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागणार नाही, तर ते आम्हाला अपेक्षित आहे की तो निवडणूक आयोगाचा अधिकार तो आहे। आम्ही भाकीत करतोय की ऑक्टोबरच्या 10 ते 15 तारखेला किंवा 5 तारखेला आचारसंहिता लागेल आणि नोव्हेंबरमध्ये त्या ठिकाणी निवडणूक होतील असा आम्ही अंदाज बांधतोय। तो सगळा अधिकार, निवडणूक लावण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा त्या ठिकाणचा असतो आणि त्या पद्धतीने निवडणूक आयोग ज्या ठिकाणी ज्यावेळेस ते घोषणा करतील त्यावेळेस तो निर्णय आपल्याला त्या ठिकाणी कळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।